ते उगाच असं 15-20 लाख रुपये जायला लागलं. त्यामुळे नंतर त्यांना असं वाटू लागलं की हे चला हे शक्य नाही. पण त्यांना माझं कोणीतरी कॉन्टॅक्ट दिले, माझ्याकडे ते आले. त्यानंतर हे की ऑटोमेशन की कसं असतं माझ्याकडे बघितलं, एकदम शॉर्ट खर्चात कसं बसवता येईल, एक सोप्या कमी किमतीत कसं बसवता येईल हे मी त्यांना सांगितलं. त्यांना कोटेशन दिलं. त्यानंतर त्यांनी हे इन्स्टॉलेशन माझ्याकडून करून घेतलं की त्यांची ही जी शेती आहे ती साधारण 1.5 किलोमीटर परिघात आहे, जे की तलावातून एक ठिकाणून पाणी लिफ्टिंग केलं जातं, तिथे एक पंप आहे. त्याच्यानंतर एक विहीर आहे, तिथं 2 पंप आहेत. असं दोन एरियातलं पाणी एका सिस्टममध्ये घेणे अदर सिस्टमला पॉसिबल नसतं. हे आमच्याकडं होतं आणि हे आम्ही करून दिलं. त्यामुळे ते आत्ता खुश आहेत की आता जेणेकरून आता ते बाहेर आहेत, एक पश्चिम बंगाल किंवा पुण्यासारख्या सिटीत ते राहतात आणि तिथून इथली साधारण 14 एकर शेती ते प्रॉपर हँडल करतायत. आता शेती म्हणालं की फक्त पाण्याने शेती कधीही होत नाही, त्याच्यासाठी फर्टिगेशन किंवा म्हणजे खतं थोडक्यात त्याचीही गरज असते. तेही जर ऑनलाईन झाली तर आणखीनच शेतकऱ्यासाठी फायद्याचं असतं.